जळगाव शहरामध्ये आज केळी संशोधन केंद्राच्या वतीने केळी दिवस साजरा केला जातो आहे आणि या दिवसानिमित्ताने आज केळीची शिवार फेरी असेल किंवा देशभरातल्या केळीच्या ज्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्याबद्दलची माहिती आज एकाच ठिकाणी या शेतकऱ्यांना दिली जाते आहेत. जिल्हाभरातले शेतकरी असतील किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यातले शेतकरी आज या ठिकाणी या कार्यक्रमाला सहभागी झालेले आहेत. नेमका हा कार्यक्रम काय आहे आणि या कार्यक्रमाबद्दल या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी कशा पद्धतीचा अनुभव आला, काय नवीन माहिती मिळाली, आपण त्या संदर्भात बोलणार आहोत. काय सांगणार सर, केळी संशोधन केंद्राच्या वतीने नेमका आज या ठिकाणी काय कार्यक्रम आहे? देशभरातल्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत, किती प्रजाती आहेत, त्याचं महत्त्व काय, कशा पद्धतीने शेतकऱ्यांना माहिती दिली जाते? नमस्कार, मी किरण जाधव, विषयतज्ञ उद्यानविद्या कृषी विज्ञान केंद्र मुंब्राबाद फार्म जळगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आज आपण पाहतोय की डॉक्टर विलास खर्चे साहेब, माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोडके सर, माननीय संशोधन संचालक डॉक्टर गोरख शशाने सर, माननीय संचालक विस्तार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अरुण भोसले सर, उद्यानविद्यावेत्ता, केळी संशोधन केंद्र जळगाव यांनी एक अतिशय सुंदरपणे केळी दिवस आणि शिवार फेरीचे ते आयोजन केले आहे. यामध्ये केळीच्या विविध 80 प्रजाती ज्या देशभरामध्ये लागवड केल्या जातात त्याचं प्रदर्शन इथं मांडलेलं आहे. शेतकऱ्यांना त्याचं तंत्रज्ञान अवगत व्हावं यासाठी ते दाखवलं जातं आहे. त्यासोबतच आज जळगाव जिल्हा आपण पाहिलं 65 मेट्रिक टन प्रति हेक्टर आपली उत्पादकता आहे. आपलं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर आहे, पण आपल्याकडे निर्यातीचा जो टक्का आहे तो 1% कमी आहे. त्याचं प्रमाण कसं वाढेल यासाठी निर्यातीच्या ज्या फ्रूट केअर प्रॅक्टिसेस आहेत, ज्या केळी संशोधन केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्र मुंब्राबादच्या माध्यमातून प्रसारित केले जातात, त्याचंसुद्धा इथं प्रात्यक्षिक आयोजित केलेलं आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं गड व्यवस्थापन, गडाची काळजी, गडाला जे इंजेक्शन देतो ज्याला बेल इंजेक्शन, बड इंजेक्शन म्हणतो, गडाची विरळणी असेल, गडाला स्कर्टिंग बॅगचा वापर असेल, बंच स्प्रे ज्याला गडावरची फवारणी असेल, याचं पद्धत प्रात्यक्षिक आणि शिवार फेरीच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आलं. त्यासोबतच यामध्ये कार्य करणारे विविध शास्त्रज्ञ जे आहेत, त्याच्यामध्ये मृदाशास्त्रज्ञ असतील, पीक रोगशास्त्रज्ञ असेल, पीक कीड रोगशास्त्रज्ञ असतील, त्यासोबतच हॉर्टिकल्चर शास्त्रज्ञ असतील, यांच्या विविध ज्या ट्रायल्स आहेत, रिसर्च ट्रायल, ज्यामधून संशोधन शेतकऱ्यांना पुढच्या भविष्यात मार्गदर्शन करू शकतं, अशा पद्धतीनं संशोधनाच्या ट्रायलसुद्धा इथं माननीय कुलगुरू साहेबांनी पाहिल्या आणि त्यासोबतच सर्व शेतकऱ्यांना प्रदर्शित करण्यात आल्या. यामध्ये साधारणतः सर्व जिल्ह्याभरातल्या सर्व तालुक्यामधून शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट, त्यासोबतच माननीय जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची टीम इथं आल्या. त्यांनी ते पाहिलं. सर्व जे प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी आहेत त्यांनी अतिशय उत्तमरित्या सुसंगतपणे सर्व शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला आणि हे सर्व तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या शेतावरती जावं, केळी बागेमध्ये जावं, या माध्यमातून केळीची समृद्धी वाढावी, लक्ष्मी शेतकऱ्यांच्या घरात नांदावी, त्यासाठी आपण केळीला लक्ष्मीचं रूप देऊन त्याचीसुद्धा पूजा अर्चा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं माननीय महोदयांच्या वतीनं करण्यात आली. काय सांगणार तुम्ही, आज या ठिकाणी या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे, कशा पद्धतीचा तुमचा अनुभव आहे, काय वेगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळाली आहे? आज 3 तारीख आहे आणि आज केळी दिवस साजरा होत आहे. त्या आम्हा शेतकऱ्यांना खूप अभिमान आहे की शेतकऱ्यांचाही समजा पिकाचा कोणी सन्मान करतो आहे आणि आज केळी दिवस साजरा होतो. यामध्ये आता जर सरांनी जे सांगितलं बर्ड इंजेक्शन, तर निश्चितच आम्ही शेतकरी बर्ड इंजेक्शनचा वापर करून जास्तीत जास्त निर्यातक्षम केळी आम्ही निर्यात करू आणि ती विदेशात पाठवू. इथे किती प्रकारच्या प्रजाती बघितल्या? इथे जवळजवळ मी 22 प्रकारच्या प्रजाती पाहिलेल्या आहेत आणि निश्चितच सुंदर अशा व्हरायटी त्यांनी इथे डेव्हलप केलेल्या आहेत. मार्गदर्शन चांगलं मिळालं इथे? हो, इथे फायदा होईल तुम्हाला असं वाटतं? हो, निश्चितच आम्हाला खूप मोलाचे असं मार्गदर्शन इथे लाभलेलं आहे आणि याच्या पुढे आम्हाला लाभतं आणि आम्ही दर महिन्याला एक मीटिंग, एक केळी शास्त्रज्ञ मंच आहे इथे, तर त्या मंचामार्फत इथे मीटिंग आयोजित होतात आणि केळीविषयी नवीन माहिती उपलब्ध होत असते. काय सांगशील, तू एक तरुण शेतकरी म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे, कशा पद्धतीची माहिती तुला या ठिकाणी मिळाली आहे, भविष्यात कसा त्याचा उपयोग करणार आहे? भविष्यात कसं आहे, आता तरुण शेतकऱ्यांनी शेती करावी आणि केळीमध्ये यावं, कुठलंही पीक घेण्याच्या अगोदर त्यांना मार्गदर्शन महत्त्वाचं असतं. तर त्या प्रकारचं मार्गदर्शन या अशा चर्चासत्राच्या निमित्ताने, त्यानंतर या अशा प्रात्यक्षिक प्लॉट बघण्याने हे तरुण शेतकऱ्यांना मिळेल. तर तरुण शेतकऱ्यांना जो विश्वास आहे कुठलंही पीक लावण्याचा तो वाढेल, असं माझं वैयक्तिक मत आहे.
आणि त्या संदर्भाचं मार्गदर्शन इथे मिळालेलं आहे सर्व शेतकऱ्यांना. प्रजाती माहिती होतं का इतक्या केळीच्या प्रजाती असं? नाही, व्हरायटीजबद्दल कसं प्रजातीबद्दल आपण पुस्तकात वगैरे वाचतो तेवढंच, पण लाईव्ह असं कधी बघितलं नव्हतं की हो प्रत्यक्षात असं बघितलं नव्हतं व्हरायटीज. त्याचा फायदा होईल असं वाटतंय? 100% हा फायदा सर्व शेतकऱ्यांना होईल. प्रजातींव्यतिरिक्त अजून काय काय माहिती मिळाली? प्रजातींव्यतिरिक्त त्याच्यावर येणारे रोग, त्याच्यानंतर त्याच्यावर कुठलं एक्सपोर्ट कसं करायचं, स्कर्टिंग बॅग कशी हँडलिंग करायची, त्यानंतर मग तुमचं बडिंग, इंजेक्शन्स वगैरे ह्या ज्या काही गोष्टी असतात ज्या आता नवीन टेक्नॉलॉजीनुसार येत चाललेल्या केळीमध्ये वाढत गेलेल्या आहेत, तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला इथे बघायला मिळाल्या. तर अशा पद्धतीने निश्चितच या ठिकाणच्या शेतकऱ्यांना जे आहे हे जे या ठिकाणचं प्रदर्शन असेल किंवा हा कार्यक्रम आहे निश्चितच खूप मार्गदर्शक असा आहे. वेगवेगळ्या जवळपास देशभरातल्या 80 प्रजातींची माहिती जी आहे आज एकाच ठिकाणी या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात आली. मग त्याबरोबरच केळीची निर्यात असेल किंवा वेगवेगळ्या केळीवर पडणारे रोग असतील त्यावरच्या उपाययोजना असेल किंवा त्या संदर्भातलं उपयुक्त असं मार्गदर्शन देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना करण्यात आलं. जिल्हाभरातल्याच नव्हे तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी भेट दिली आणि निश्चितच या माहितीचा जो आहे भविष्यामध्ये शेतकऱ्यांना उपयोग होईल असा विश्वास या ठिकाणी आपल्याशी बोलताना शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.